पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। ताई ताई तू का असं करायल्यास? आमचं काही चुकलंय का ग? तसं नाही ग बाई, तुझं काय चुकलं नाही, कुणाचं काय भी चुकलं नाही। पण मग तू का चाललीस? सांगितलं ना व तुला, आमचं इथलं काम संपलंय आता। ताई तू इथं गेलीस तर इथलं कसं होणार? अगं एवढं वैभव कोण सांभाळणार? तू मालकीण आहेस या घरची। आम्ही गेलो तर नवीन मालकीण मिळाली या घराला, या घरची सून। आईसाहेब, आईसाहेब, हे काय ऐकवलंय मी? कुणीकडे चाललायसा तुम्ही? बाजूला ताई आई बाजूला हो। घर सोडून कुठं? वाटणे येईल तिकडं। ओ असं बरं जाऊ देईन मी तुम्हासनी? अधिपती, अहो तुम्ही तरी सांगा की ताईला। तुम्ही कुठं सुद्धा जायचं नाही आहे। जिथं आपली गरज नाही तिथं आपण राहायचं नाही। म्हणजे आता या घराला तुम्हाला आमची गरज नाही। कोणी सांगितलं? तुम्ही। मी? अहो माझ्या तोंडात असं काय आलं आईसाहेब? तोंडात नाही पण मनात आलं ना। काय बोलतायसा? खरं आहे तेच। काय खरं आहे? या घराला आता आमची गरज नाही। असं नाही आहे आईसाहेब। असंच आहे अधिपती, असंच आहे। तुम्ही चिडलायसा आमच्यावर? आम्ही चिडलोय असं वाटतंय काय तुम्हाला? होय चिडलाय म्हणताना तर हे असं काहीतरी करायला लागलाय। नाही हो नाही, आम्ही तुमच्यावर चिडलो नाही, खरंच चिडलो नाही। आम्हासनी वाटलंय म्हणून आम्ही चाललोय। आता इथं राहून काय बी उपयोग नाही। तुमचा चेहरा बघितला, आता सुखानं जाऊ शकतोय आम्ही। जाऊ द्या आम्हाला। अहो पण झालंय काय आईसाहेब? एवढं घर सोडून जायचं काय कारण आहे? आमचं काय चुकलंय काय? आमचं चुकलंय, आम्ही तुमच्यात अडकून पडलो, या घरात अडकून पडलो। तुमच्या सुखाशिवाय इतर कशाचा विचारच केला नाही आम्ही। पण अधिपती, मुलं मोठी झाली ना की त्यासनी पंख फुटत्यात, त्यासनी उडू द्यावं हेच बरं। तुम्ही आता मोठे झालात अधिपती, मग म्हणून मला तुमच्यापासून का लांब करताय? आपले विचार वेगळे आहेत, मार्ग वेगळे आहेत। पण आपण एकच आहे की। अहो खटके उडणार। हा मग उडू देत की, त्याला काय होतंय? तुमच्याशी वाद घालून आमच्या मनाला चैन पडेल काय? मन खात राहणार, मग आम्ही चिडणार। मग तुम्ही चिडून काहीतरी बोलला की ते आम्हासनी सहन नाही होणार, त्यात नवी सून येणार घरात। तिच्या समोर आपले खटके उघडकीस आले तर ती बी पाणी झोपणार आमचं। त्यापेक्षा नघच नघ। अहो आईसाहेब, कुठे विचार करायलाय तुम्ही? हो, धोरणी आहोत आम्ही, मागचा पुढचा विचार करूनच ठरवतो सगळं। तुम्ही आधी बसा इथं। अहो निघायचं आता, कुठे बस? इथं बसा। काय झालं मला सांगा, काय कसले खटके? आपल्यात तर काय खटके उडलेले नाही आहेत। अहो उडतील। कशावरून? आम्ही तुमच्यासाठी निवडलेली मुलगी आणि तुम्ही तुमच्यासाठी निवडलेली मुलगी, ह्यात फरक आहे। म्हणजे? तुमच्यापेक्षा 4 पावसाळे आम्ही जास्त बघितल्यात। माणसांची चांगली पारख आहे आम्हासनी। जी पोरगी तुमच्या मनात आहे ती पोरगी हे घर पोखरणारी आहे। आम्हासनी दिसतंय ते, आम्हासनी ते बघवणार नाही।
तुमच्या डोळ्यावर तिच्या प्रेमाची झापडं आहेत म्हणून तुम्हासनी ती गाभाऱ्यातली ज्योत वाटत्या. ती बोलायला लागली की तुम्हासनी अंबाबाईच्या मंदिरात आरती सुरू झाल्यागत वाटतंय. ती भंडाऱ्यावानी गुणकारी आहे, ती पाण्यावानी निर्मळ आहे असं तुमचं म्हणणं आहे. तुम्हासनी तिच्यात लक्ष्मी दिसायला लागल्या. आई साहेब, पण ह्यात तुमचा नाही, तुमच्या वयाचा दोष आहे. या वयात चुका केल्या बिगर बरोबर काय ते कळत नाही. भविष्यात तुम्हाला कळेल की तुम्ही स्वतःसाठी निवडलेली मुलगी तुमच्यासाठी अयोग्य आहे. आणि आम्ही तुमच्यासाठी जी मुलगी निवडली होती ती योग्य होती. पण तवर येळ निघून गेलेली असेल. तुमच्या संसाराची राख रांगोळी झालेली बघणं आम्हासनी नाही झेपणार. त्यापेक्षा येळीच संसारातून अंग काढून घ्यावं. अधिपती तुमच्यावर राग नाही, खरंच नाही, प्रेम आहे आणि ते जीवात जीव असेपर्यंत राहणार आहे. पण आता आम्हासनी अडवू नका. आमचे आशीर्वाद आहेतच, पण हिथं आमचं अस्तित्व असू शकत नाही. येतोय. ताई ऐकी ताई. आई साहेब, आपल्यामध्ये ती पोरगी उभी आहे. ती तुम्हासनी हवी आहे, आम्हासनी नको आहे. काय करायचं? अक्षरा, तू माझं ऐकून घेशील की नाही? प्लीज अक्षरा. मी माझं ऐकून घ्या प्लीज. आधीच खूप वेळ झाला, मी आता नाही थांबू शकत. अक्षरा, अजून थोडा वेळ प्लीज. हो सर, मला शक्यच नाही. आय एम सॉरी, प्लीज मला जाऊ द्या. अगं पण अधिपती सर थांब म्हणालेत ना. सर ते थांब म्हणाले कारण त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय. तुम्हाला नाही असं वाटत सर की त्यांचं डोकं फिरलंय? माझी तर खात्रीच पटली. मगाशी पाहिलं ना कसे चिमटे बिमटे काढत होते ते. अगं गंमत करत होते ते. गंमत? हो सर, तुम्ही का त्यांची बाजू घेताय? ते काय मित्र आहेत का तुमचे? सर त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय नक्कीच. मगाशी माझ्याशी वेड्यासारखे बोलत होते ते. आणि एरवी मी समजून घेतलंही असतं, पण आता माझेच पर्सनल प्रॉब्लेम्स इतके चाललेत आणि त्यांना ऍड्रेस करणं आता माझी प्रायोरिटी आहे. सर आय एम सॉरी, मला खरंच थांबणं शक्य नाहीये. प्लीज मला जाऊ द्या प्लीज. अगं पण त्यांना खाजगीत बोलायचं ना तुझ्याशी. सर मला सांगा, विषय शाळेचा, मग त्यांना खाजगीत का बोलायचंय? आता ते मला काय माहित. सर तुम्ही बोला त्यांच्याशी आणि मला सांगा, मी जाते. सर माझं साखरपुड्या घरी सगळे वाट पाहतायत. अजून किती वेळ थांबणार मी? मला कळतंय अक्षरा, तुला जायला पाहिजे, पण आपण फोनवर बोलूया. हा, आपण फोनवर बोलू. आणि ते इथे आले तर? मी निघून गेले असं सांगा. आणि तर विद्यार्थ्यांवरती काय बडगा उगारला तर? कुठला विषय कोणीकडे घेऊन चाललायसा तुम्ही? त्या पोरगीचं काय आता मध्येच आहे ती मास्तरी. ती काय हाय हे तुम्हासनी सांगून पटायचं नाही. अनुभवाने कळेल तुम्हासनी. ओ आई साहेब, माझ्या तर सगळं डोसक्यावरनं चाललं हो. मला काय वाटतं टोटल लागणं झालं माहिती काय? म्हणजे अहो म्हणजे कालच जर तुम्ही म्हणला तर करा मास्तरीन बाई संग लग्न, आणि आज तुम्ही म्हणजे आज मी आमचं तेच म्हणणं आहे. एकदा का आम्ही शब्द दिला की तो पाळतोय. तुम्हासनी हे माहित आहे ना? अहो पण मग ह्यात तुम्ही घर सोडण्याचा काय विषय आहे?
कारण ती आणि आम्ही एका घरात राहू शकत नाही. का म्हणजे तिचं आणि आमचं पटण्याजोगं नाही. तिला एज्युकेशनचा पुळका हाय आणि आमासनी वावड हाय. आमच्या मते अक्कलनं जग जिंकता येतंय आणि तिच्या मते अक्कल म्हणजे काहीच नाही. नाही तसं नाही आहे. तसंच आहे अधिपती, तसंच आहे. तिनं बरोबर ओळखलंय. म्हणताना तर पहिल्या दिवसापासून आमासनी नडल्या ती. फी वाढ गरीब विद्यार्थ्यांना परवडणारी नाहीये. आम्ही फी वाढ म्हणलं आली मधी, आम्ही शाळा बंद म्हणलं आली मधी. तिला आपल्या घरात घुसायचं होतं म्हणून तिने हा सापळा रचला आणि तुम्ही बरोबर त्यात अडकलायसा. अधिपती, असल्या कारस्थानी बाईला तुम्ही घरला घेऊन येणार आहे सा? दुर्गे, तू कशा पायी मध्ये मध्ये बोलतीयस? जरा गप राहा की. काय गप गात्या, काय गप? दीड दमडीच्या मास्तरडीमुळं माझी ताई आज घर सोडून चालल्या आणि मी गप्पा बसू? माझी ताई या घराची देवी आहे, देवी. आणि देवीच मंदिर सोडून चालल्या, कसं होणार? देवी तिचं मंदिर सोडून नाही जाणार. आमचा निर्णय झालाय अधिपती. पण आपलं बोलणं अजून नाही झालं. झालं की कालच. त्यानंतर तर आम्ही ठरवले. तुम्ही एकट्या ठरवू शकत नाही हो, मी बी आहे की. आणि मास्तरीन बाई तशा नाही आहेत. तुमचे नाही काहीतरी गैरसमज झाले, तेवढे दूर झाले की कळ नाही साहेब. हसताय का? आकर्षणाची नशा कशी डोक्यावर चढून बोलायला लागल्या. आकर्षण नाही, ह्याला आम्ही प्रेम म्हणत नाही. प्रेम म्हणजे त्याग असतोय, हाव नाही. अधिपती, ताईचं तुमच्यावर जीवापाड प्रेम आहे आणि म्हणून ताई त्याग करायला तुमच्यासाठी. दुर्गे, बास आता. गोविंद, सामान गाडीत ठेव. ए गोविंद थांब. आपण एकदा फक्त बोलूया. एकदा मास्तरीन बाईसनी भेटूया. अधिपती, तुम्हासनी कळत नाही. तिला आमासनी हिनवायचं आहे. आमचा अपमान करण्यासाठी तिला या घरात यायचं आहे. म्हणूनच तिने तुम्हासनी पट्टी पडवली, तुम्हासनी नादी लावलं. हो नाही आई साहेब, असं काही सुद्धा नाहीये. मास्तरीन बाई मला काहीच बोलल्या नाहीत. तर जे काय होतं ते माझ्या मनात होतं, ते मी तुमच्या पुढे बोलून दाखवलं. त्या काहीच बोलल्या नाहीये. ती तुमच्या मनात भरली म्हणजे ती जिंकली ना. तुम्हासनी मुठीत घ्यायला बघते ती, हे आम्हासनी स्पष्ट दिसतंय. आणि आम्ही ते बघू शकत नाही म्हणून आम्ही हे घर सोडून चाललोय. सर, अजून किती वेळ? सर, आपल्या मुलांच्या शिक्षणाचा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून आले ना मी इथे. 10 मिनिटं. हो सर, 20 मिनिटात घरी येते असं सांगितलंय मी घरी, आणि त्यालाही पाऊण तास होऊन गेला. आता अजून किती वेळ थांबू? माझा साखरपुडा आहे सर, आणि मी इथे. घरी पाहुणे आले, सगळे माझी वाट पाहत असतील. मला कळतंय अक्षरा. प्लीज मला समजून घ्या सर, प्लीज. आणि आपण एक काम करूया, आपण व्हिडिओ कॉलवर बोलूया त्यांच्याशी. हा, तुम्ही मला व्हिडिओ कॉल करा, चालेल? मी जाते सर. ठीक आहे, जातो. आणि सर अजून एक, त्यांना साखरपुड्याचं सांगू नका. का ग? घरी येतील सर ते. नक्कीच येतील. पत्ता आहे त्यांच्याकडे. अरे देवा, आधीच ते माझ्यासमोर वेड्यासारखी बडबड करत होते, परत पाहुण्यांसमोर शोभा नको. मी येते सर. हा, आय एम सॉरी, आय एम रिअली सॉरी. फॅक्ट अक्षरा, आय एम सॉरी. सर,
इट्स ओके, तुम्ही का सॉरी म्हणताय? काय ना अक्षरा की तुझी अवस्था मला कळते, त्यांचं ते वेगळंच आहे. म्हणजे दोघांमध्ये माझं सँडविच होतंय का? म्हणजे मी काय वागावं मला कळतच नाही. सर मला माहितीये, मला तुमची बाजू कळतीये. मला माहितीये की तुम्हाला आपल्या मुलांची शाळेची शिक्षणाची काळजी म्हणून तुम्ही हे सगळं सहन करताय. मला माहितीये सर, माझंही तसंच आहे. पण मी तुम्हाला वचन देते सर, मला तडजोड करायला लागली तरी चालेल, पण मी आपल्या मुलांच्या शिक्षणात अडचण नाही होऊ देणार. आणि तुम्ही काळजी नका करू सर, तुम्ही मला फोन करा, माझा फोन चालू असेल. आणि तुम्हाला माहितीये मी नेहमी तुमच्या बरोबर असेल. पण मी येते प्लीज. बाबा, ताई अजून आली नाहीये. कधी करायची तयारी? केला होता मी तिला फोन, येते म्हणली वेळ, तोपर्यंत तुम्ही तुमचं आवरा. आमचं आवरलंय सगळं. ही बुरी मुलगीच घरात नाहीये, काय करायचं? फळं आणि तांदूळ आणा. हो आणते. हार आणलेत का? हो आणलेत, आतमध्ये ठेवलेत. हा गुरुजी. नवरी मुलीची तयारी झाली की सांगा. ताई नेहमी असं करते. तुम्ही तिला कॉल करा बरं, बोलवा पटकन तिला. कमलराव येवाना निघाले असतील ना? करतो. अधिपती जाऊ द्या, जाऊ द्या, जाऊ द्या मस्ती. अधिपती, अधिपती काय काय करताय हे? चुकलं माझं. आईसाहेब, हे घर तुमचं आहे. तुम्ही देवी आईसा या घरच्या. तुमचं मंदिर सोडून जाऊ नका. मी माझं सगळं म्हणणं मागं घेतो. अधिपती उठा, उठा अधिपती. सांगा मी काय करू? हो तुम्हाला सांगितलं ना काल, लग्न करा तिच्याशी. तुमच्या मर्जीशिवाय कवा आतापर्यंत एखादी वस्तू इकडची तिकडे केली नाही. लगीन करा काय म्हणताय तुम्ही? अधिपती तुम्ही आता मोठे झालायसा, तुमचं भलं बुरं तुम्हाला कळताय. तुम्ही आता घर सोडून न जाणं ह्यातच माझं भलं आहे, आणि एवढंच मला कळतंय आईसाहेब. तुम्ही आतापर्यंत माझ्यासाठी काय काय सहन केलंय आणि काय नाही ते माझं मला माहिती आहे. मी आता जो काय आहे ना तो फक्त तुमच्यामुळे आहे आईसाहेब. तुम्ही मला आयुष्यभर पाहिजे आहे साईसाहेब. मी माझी सगळी म्हणणी बाजूला ठेवतो आत्ताच्या आत्ता, पण तुम्ही पाहिजे मला. मास्तरीनबाई का माझं आयुष्य असू शकत नाही? तुम्ही थांबा की. तुमची गरज आहे मला. या घराला तुमची गरज आहे. तुम्ही लक्ष्मी आहे सो आईसाहेब या घराच्या. तुम्ही थांबा की. मी तुम्हाला कुठे जाऊ देणार नाही. तुम्ही चला. आम्ही थांबू, पण एका अटीवर. सगळ्या अटी मान्य. ऐका तर आधी, सांगा. आमच्या पसंतीच्या मुलीशी लग्न करा. हाय का मंजूर?
अधिपती अहो तोंडानं होय म्हणून म्हणा की. त्याची गरज नाही. आमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. एकदा का त्यांनी शब्द दिला म्हणजे दिला. गोविंद, आमचं सामान आमच्या खोलीत ठेव. आई साहेब, आज जे झालं ते पहिला आणि शेवटचा. परत आमच्याशी असा खेळ करू नका. तुम्ही आज्ञा करा, मी ऐकणार. फक्त मला सोडून जायची भाषा करू नका. मी जर जाऊन येतो. कुठं निघालात? एक काम आहे, जरा जाऊन येतो. नंतर करा. नाही, अर्धवट सोडून आलो मी. असू दे, नंतर करा. पूर्ण केलं पाहिजे. शब्द दिलाय तो लक्षात ठेवा. मास्तरनीचं नाव नको आता. या लवकर.